अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। काय खबर, कशी आहो सगळी? बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे। आज आपण चालले आहो ढालकाठीला माझ्या एका दोस्ताच्या घरा। तर बोलला आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला एक रोड ट्रिप दाखवत आहे, मोठो व्लॉग। आणि आता आपण निघाले आहो आपल्या घरची, साहिलनगरची। आणि हा जो रस्ता आहे तो आहे नॅशनल हायवे 66, जो तुमचा डायरेक्ट मुंबई गोवा जातं। तर आज रोड ट्रिपचा मजा घ्या तुम्ही सगळी। बघा पावसातलं कोकण कैसा दिसतं, रस्ते कैसे झालेले आहेत। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबून मजा घ्याल। तसं आज सुबहपासून पाऊस थोडासा बेस आहे, निंबर पाऊस आहे। तो मला थोडासा चान्स मिळाला, आता निंबर पडलाय तर बोलला चला पटकन थोडा जातायच ना, तर कॅमेरा लावताय आणि तुम्हाला पण व्ह्यू दाखवत आहे। मस्त सिनरी हे बघा, गांधारपाल्याची बौद्ध लेणी ही बघा, वरती दिसतील तुम्हाला डोंगरातल्या लेणी। आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला 4K मध्ये दाखवत आहे। क्वालिटी कशी वाटली ती मला कमेंट करून जरूर सांगा। हालांकि 4K ची जी साईज आहे ना ती मोप हेवी असतं, एडिटिंगला मोप त्रास होतं। त्यांना प्रॉक्सी क्रिएट करावी लागतं एडिटिंग करताना। त्यांना क्रिएट करायला प्रॉक्सी जवळजवळ 2-2.5 तास 3 तास पण जातात, डिपेंड करते व्हिडिओ किती मोठी आहे। आता ही GB मध्ये जाईल, हा डेटा GB मध्ये मोप टाईम जाईल। त्यानंतर मग ती स्लो क्वालिटी लो करून मग त्यांना एडिटिंग करावी लागतं। आणि मग जेव्हा फायनल आउटपुट काढता तेव्हा मग त्यांना हाय रिझोल्युशनमध्ये काढायला लागतं। आता आपण गांधारपाला गाव जो आहे तो क्रॉस केलेला आहे आणि हा पुरा यू टर्न आहे। ह्या बाजूला ढग आहे, हा बघा समोर सूर्यावर। एक्सटर्नल माईक लावला आहे मी, तुम्हाला आवाज पण माझी क्लिअर राहिली पाहिजे यासाठी। पण मी फ्लॅप उघडा ठेवला आहे हेल्मेटचा, बघूया तरी पण हवा शिरतंयच आतलं। पण फ्लॅप जर लावलं तर जीव घुटमलतं, फ्लॅप उघडा ठेवला आहे, बघूया कशी आवाज येते तुम्हाला। हा बघा बोट समोर, महाड, रायगड आणि रत्नागिरी सरळ महाडला जायला तुम्हाला हातनं लेफ्ट घ्यायला लागेल। हातनं लेफ्ट घेऊन त्या ब्रिजच्या खालनं राईट घेतल्यावर का महाड, आणि त्यातनं जर लेफ्ट घेऊन परत लेफ्ट घेतल्यावर तर तुम्ही जाल डायरेक्ट रायगड फोर्ट। तर कोकणातचा सीन कैसा वाटतंय मला जरूर सांगा कमेंट करून। व्हिडिओतलं तुम्हाला कैसा वाटतंय सीन समोर। आता हे फ्लायओव्हर ब्रिज झाल्यापासून ऐसा वाटतं की पनवेलमध्ये गाडी चालवत आहे, ऐसा फील येतं। अरे बापरे, रेनकोट घ्यायला विसरलो, पाऊस आला तर वांद होतील। बापरे शेट, समोर पाऊस दिसतंयच म्हणा, उलटा फिरायला लागेल परत। समोर पाऊस मोप आहे। समोर पाऊस लागतंय त्या बाजूला नांगलवाडीतला, इतका लांब आहे आणि सरला रेनकोट घ्यायला। चला फिरावाच लागेल। हा काय मग्न पण आलाय पाऊस। चला काही बात नाही, छोटीशी ट्रिप ही तुम्हाला दाखवत आहे, बघूया कैसा वाटते व्हिडिओ। पाऊस जोरात आलाय समोरनं पण। ठीक आहे, ही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन, आता कॅन्सल करू आता आपण जायचा। आता परत जाण्यात काही पॉईंट नाही।
आपला एम होता एक छोटासा मोठं व्लॉग बनवायचा, तो झालेला आहे. काय जी काय व्हिडिओ झाली असेल, उम्मीद करताय तुम्ही थोडीशी एन्जॉय केल्या असाल. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. उम्मीद करताय व्हिडिओ पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.